हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माढ्याच्या निमगाव दारफळमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न. निधीची चिंता करू नका, अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी. ड्रोनचा वापर करून पंचनामे करू, सोलापूरच्या पाहणी दौऱ्यात अजितदादांचं आश्वासन. या ओढा कुठल्या 2-3 हजार रुपये मदत देऊ नका बरं का साहेब. तुटपुंजी मदत देऊ नका आम्हाला. 50,000 रुपये हेक्टरला मदत द्या. जालन्यात कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं. तुटपुंजी मदत नको, हेक्टरी 50,000 करा. नुकसानग्रस्तांची मागणी. तर 1 गुंठ्याचाही पंचनामा राहणार नाही, भरण्यांकडनं ग्रामस्थांना आश्वासन. लेकरासारखं जपलेलं पीक अतिवृष्टीनं हिरावून नेलं. अधिकारी कागद काळे करतायत, सरकारनं डोळे झाकलेत. शेतकऱ्यांच्या बांधावरून साम टीव्हीचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. राज्यात अतिवृष्टीचं थैमान, शरद पवार करणार नुकसानग्रस्त भागाची पाहणी. उद्धव ठाकरेही जाणून घेणार बळीराजाच्या व्यथा. सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत, हा निर्लज्जपणा. शक्तीपीठ समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल. शुक्रवारपासून पुन्हा पाऊस वाढणार. पुढचे 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता.